चला त्यानंतरचा आपला प्रश्न बघा. अ आणि ब दोघं मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. त्यांनी 4 दिवस एकत्र काम केलं. म्हणजे 4 दिवसात अ आणि ब न केलेलं काम, अ आणि ब न केलेलं काम किती काम केलं असेल त्यांनी? तर 4 दिवसात त्यांनी 4/20 एवढं काम केलं. म्हणजे 1/5 एवढं काम केलं. तर शिल्लक काम किती राहिलं मग? शिल्लक काम हे राहिलं 1 वजा 1/5 म्हणजे 4/5 एवढं काम केलं त्यांनी. ठीक आहे. 4/5 एवढं काम आता शिल्लक राहिलेलं आहे. तर उर्वरित काम एकट्या अ 48 दिवसात पूर्ण केलं. किती दिवसात पूर्ण केलं? 48 दिवसात पूर्ण केलं. तर उर्वरित काम 48 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे अ ला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागेल? अ ला पूर्ण काम करण्यासाठी हे जर काढायचं असेल तर हे 4/5 आहे ना, त्याचं 5/4 करायचं. आणि इथं किती 48 आहेत, 48 लिहायचे. तर हे होतील 4 1 4 4 2 8 12 पंचे 60 झाले 60. तिथून हे क्लिअर झालं की अ ला 60 दिवस लागतात आणि अ आणि ब ला दोघाला मिळून किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात. याचा जर तुम्ही जर इथं 60 घ्या, इथं 60 1 60 20 1 60. आपल्याला विचारलं एकट्या अ ला, बघा एकट्या अ ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर एकट्या अ ला विचारलं तर आपला इथंच प्रश्न संपला. एकट्या अ ला म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. हे मी काय करत होतो? हे मी ब चं काम करत होतो. जर आपल्याला ब चं विचारलं तर मग काय करावं लागेल? ब बरोबर अ प्लस ब मायनस अ करावं लागेल. म्हणजे 60 भागीला हे काय करावं लागेल? 3 वजा 1 करावं लागेल. म्हणजे 60 भागीला 2 होतील आणि याचं उत्तर 3 मधून 1 गेले 2, 60 4 ते 30. हे कधी येईल? हे जर आपल्याला ब चं काम विचारलं होतं. एकट्या ब ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? असं विचारलं तर आपलं उत्तर 30 येईल. परंतु सध्या इथं एकट्या अ ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? असा प्रश्न विचारलाय. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी म्हणजे 60 येईल. इथं आपलं उत्तर संपलं. तर बघा प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं की नेमकं काय विचारत आहेत आणि त्यानुसार त्याला सॉल्व्ह करायचं. अ आणि ब दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. आणि त्यांनी 5 दिवस एकत्र काम केले. म्हणजे 5 दिवसात अ आणि ब न केलेलं काम ते झाले बघा 5/12 एवढं काम झालं. म्हणजे शिल्लक काम किती राहिलं असेल? शिल्लक काम 1 - 5/12 एवढं राहिलं. 12 1 12 12 तून 5 गेले 7 7/12 एवढं राहिलं. तर उर्वरित काम एकट्या ब ने 21 दिवसात पूर्ण केलं. हे उर्वरित काम आहे. तर ब ला पूर्ण काम करण्यासाठी लागणारा वेळ, ब ला पूर्ण काम करण्यासाठी लागणारा वेळ किती वेळ लागेल? हे 7/12 आहे तर 12/7 करा आणि 21 दिवस लागतात. आता 21 कुठून घेतले? इथून घेतले. मग आता हे काय होईल? 7 त्रिक 21 होईल. 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 होईल. म्हणजे ब ला पूर्ण काम करण्यासाठी 36 दिवस लागत आहेत. तर इथं लिहा. आता आपल्याला माहित आहे, आपल्याला विचारलं काय? एकट्या ब ला संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 36 दिवस लागतील. झालं आपलं उत्तर इथंच. 36 दिवस लागतील. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. आता इथं जर आपल्याला म्हणलं असतं अ ला किती दिवस लागतात? तर मग आपण काय केलं असतं? मग आपण असं मांडलं असतं, की अ आणि ब ला 12 दिवस लागतात, ब ला 36 दिवस लागतात. मग याचा एलसीएम घेतला असता, 60 झाला असता किंवा 36 दुनी 72 झालं असतं, 72. 12 पंच 60, 12 सकम 72, 36 दुनी 72. मग अ काढायचा असेल, तर अ आणि ब मधून ब वजा करा. म्हणजेच काय 72 मधून 6 मधून 2 गेले 4, 4 1 4, 5 6 7, 4 8 32, 18 दिवस लागतात. हे 18 कधी आलं असतं? जर आपल्याला हे विचारलं असतं अ पूर्ण किती दिवस लागतात? अ ला समजा एकट्याला ते काम करायचं असलं, तर किती दिवस लागतात? हे जर विचारलं असतं, तर त्याचं उत्तर 18 आलं असतं आणि ते आपण असं या पद्धतीच्या खाली जे मी सॉल्व्ह केलं, तसं केलं असतं. परंतु सध्या आपल्याला फक्त बचं विचारलंय म्हणून आपण वरी तेवढंच आपलं इथपर्यंतच सोल्युशन असेल. ठीक आहे. तर आपलं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 36. अ हा बच्या दुप्पट वेगानं काम करतो. बघा जो दुप्पट वेगानं काम करतो ना, त्याला कमी वेळ लागतो. तर इथं जास्त काम कोण करायलंय? तर अ हा दुप्पट वेगानं काम करायलाय. अ जास्त स्पीडनं काम करायलाय. म्हणजे अ ला कमी वेळ लागणार. म्हणजे अ ला जर x वेळ लागत असेल, तर ब ला 2x वेळ लागणार. हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. जो जास्त स्पीडनं काम करतो त्याला कमी वेळ लागतो. दुप्पट वेगानं काम करायला म्हणजे अ ला कमी वेळ लागणार आहे. दोघं मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर याला आपण याचा एलसीएम घेऊ 2x. तर हे होऊन जाईल 2, हे होऊन जाईल 1. तर अ आणि ब बरोबर एलसीएम किती आहे 2x
आणि 2 आणि 1 किती झाले 3. या 2 आणि 1 ची बेरीज केली आपण. आता इथं म्हणलं दोघं हे काम 14 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे इथं 14 घ्या, इथं 2x घ्या, इथं 3 घ्या. तर आता इथं एक महत्वाचं एलिमेंट आहे. आपल्याला असं म्हणलं की एकट्या अ ला किती दिवस लागतील? अ च्या पुढे आपण x लिहिलंय म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची. जर इथं म्हणलं असतं ब ला किती दिवस लागतात, तर ब च्या पुढे 2x लिहिलेले आहेत. मग आपण 2x ची किंमत काढली असती. पण सध्या आपल्याला अ विचारलंय आणि अ च्या पुढे x आहे म्हणून आपल्याला x ची किंमत काढायची. म्हणजे अ म्हणजेच किती आहे? x आहे. तर बघा हे काय होईल? 2 14 आणि 7 21 होऊन जातील. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 21. ते पाहायचं की नेमकं विचारलं काय? x ची किंमत काढली म्हणजे फायनल आन्सर म्हणजे उत्तर नसते. आपल्याला पाहावं लागते की नेमकं एक्झॅक्टली x ची काढायची का 2x ची काढायची. अ हा ब च्या तिप्पट वेगानं काम करतो. राइट? म्हणजे जास्त काम कोण करायलंय? अ काम करायला आहे. म्हणजे अ ला कमी वेळ लागणार. जो जास्त काम करतो त्याला कमी वेळ लागतो. असं. दोघं मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे इथं असं घ्या, इथं घ्या वाटल्यास 3x घ्या. हे की नाही? इथं होईल 3, इथं होईल 1 आणि अ आणि ब ला इथं होईल 3x भागीला 3 आणि 1 4 होऊन जातील. त्याला 6 दिवस लागतात म्हणजे 6 3x भागीला 4. आता इथं बघा इथं इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्याला म्हणलं एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर ब च्या पुढे आपण 3x लिहिलंय. तर आपल्याला x ची किंमत नाही काढायची. आपल्याला 3x ची किंमत काढायची. म्हणजे हे होऊन जाईल ब बरोबर 3x बरोबर 6 गुणिले 4 आहे की नाही. ब बरोबर 3x बरोबर 6 चौक 24 होऊन जातील. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 24. या पद्धतीनं. इथं बळजबरी x ची किंमत नाही काढायची. नाहीतर तुम्ही 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8 केलं तर तुमचं उत्तर चुकून जाईल. प्रश्न नीट वाचायचा आहे बघा. प्रश्नामध्ये काय सांगितलं ते समजून घ्यायचं. अ हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो आणि ब ची अ पेक्षा काम करण्याची क्षमता 50% अधिक आहे. आता इथं एक लक्षात ठेवायचं, हे समजा अ आहे, हे समजा ब आहे. तर हे काय म्हणते ब ची अ पेक्षा काम करण्याची क्षमता 50% अधिक आहे. म्हणजे जास्त कोणाची आहे? ब ची जास्त आहे. किती जास्त आहे? 50 ने जास्त आहे. म्हणजे ब ची झाली 150, अ ची झाली 100. अ ला 24 दिवस लागतात, तर इथे लिहा 24. अ च्या खाली अ. तर ब ला किती दिवस लागतील? तर इथे लिहा समजा किती दिवस लागतील. तर 50 दोन्ही 100, 50 त्रिक 150. हे 3 एक 3, 3 8 24. तर हे 8 दोन्ही 16 होऊन जातील. ठीक आहे. 8 दोन्ही काय होतील? 16. तर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. 8 दोन्ही 16. अ हा एक काम 75 दिवसात पूर्ण करतो. ब ची अ पेक्षा काम करण्याची क्षमता 25% अधिक आहे. तर सिम्पली अ लिहा, ब लिहा. ब ची क्षमता 25% ने जास्त आहे. ब जास्त आहे ना 25 ना, तिथे 125 लिहा, इथं 100 लिहा, आहे की नाही. जो जास्त आहे त्याला जास्त लिहायचं, जो कमी आहे त्याला कमी लिहायचं. अ ला 75 दिवस लागतात, इथं 75 लिहा. ब ला किती दिवस लागतील तर x लिहा. बघा 25 चौक 100, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 एक 5 राहिले 2 पाचा पाचा 25 आणि 15 चौक किती होतात 60. म्हणजे ब ला किती दिवस लागतील मग 60 दिवस लागतील. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 60. 3/4 पट वेळेत अ हा ब च्या निम्म काम करतो. बघा हे भरपूर जणांना समजत नाही. तर इथं काय म्हणी हे पट वेळेचा आपण विचार नंतर करू. अ हा ब च्या निम्म काम करतो. अ ला ब चं निम्मच काम होते. निम्म काम कमी काम होते बिचारायला ना, काम केलं नसेल त्यानं कधी. तर निम्म काम होते म्हणजे याचा काय अर्थ आहे? त्याला डबल टाइम लागतोय. म्हणजे याला 2x टाइम लागतोय आणि ब ला x टाइम लागतोय. जे निम्म काम करते किंवा ज्याला निम्म काम होते ते काय करते? ते डबल वेळ घेणार म्हणून त्याला 2x वेळ लागणार आणि ब ला x वेळ लागणार. परंतु हे कधी हे 3/4 पट कोणाची पट वेळ अ ची वेळ दिली ना, तर याच्या पुढे अ लिहा 3/4 असं. मग हे होतील बेग बे, बेदोनी 4. म्हणजे हे झालं जवळपास जर आपण पुढे लिहिलं असं लिहिलं तर अ झालं 3x/2 आणि ब झालं x. याचा जर आपण एलसीएम घेतला, इथे जर 3x लिहिलं तर हे काय 3x ना आता बघा हे भागाकार बऱ्याच जणांना कळत नाही. 3x भागीला 2 जे असेल ते भागीला 2 पुढच्या स्टेपमध्ये वर जातील. म्हणजे 3x हे वर गुणाकारामध्ये जातील, हे कटून जातील. इथे राहतात 2 आणि इथे राहतात 3. आता अ आणि ब मिळून 18 दिवसात पूर्ण काम करतात. म्हणजे असं लिहा अ अधिक ब बरोबर 3x भागीला हे 2 आणि 3 5 झाले. अ आणि ब 18 दिवस लागतात ना याला. तर 18 बरोबर 3x भागीला 5. तर आपल्याला पाहायचं की कोणाचं काढायचंय? एकट्या बचं काढायचंय आणि बच्या पुढे आपण काय लिहिलं? x लिहिलं. आपल्याला x ची किंमत काढायची. म्हणजे हे होईल 3 एक 3, 3 सक 18 आणि 6 पंच 30. म्हणजे ब ची किंमत येईल 30. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी.
हे पण पहा 2/3 पट वेळात अ हा ब च्या निम्म काम करतो. तर अ ला कमी काम होतं याचा अर्थ तो जास्त टाइम घेणार, 2x टाइम घेणार. ब ला जर x टाइम लागणार तर अ ला 2x टाइम लागणार, कारण अ हा ब च्या निम्म काम करतो, तो कमी काम करतो. आणि हे दिले त्यांनी 2/3 पट टाइम मध्ये, आहे की नाही, 2/3 पट वेळेमध्ये. तर म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला की अ ला 4x/3 एवढा वेळ लागतोय आणि ब ला x हा एवढा वेळ लागतोय. तर इथे याचा आपण एलसीएम जर घेतला 4x, तर हे होऊन जातील 3 आणि हे होऊन जातील 4. आता बघा अ प्लस ब बरोबर 4x भागीला हे 4 आणि 3 किती झाले, 7 झालेत. तर आपल्याला विचारलं एकट्या ब ला किती टाइम लागेल, म्हणजे आपल्याला शेवटी x ची किंमत काढायची, या x ची किंमत काढायची. हिंट होती की दोघं मिळून 24 दिवसात काम पूर्ण करतात, म्हणजे अ आणि ब च्या ठिकाणी तुम्ही 24 लिहा. 24 4x/7, हे 4 25 4 सक 4 25 4 सक 24 आणि साइन 7 42, म्हणजे ब ला टोटल 42 दिवस लागतील. 42 दिवस लागतील. काही ठराविक पुरुष हे काम 20 दिवसात पूर्ण करतात आणि आणखी 4 पुरुष कामावर घेतले तर ते काम करण्यासाठी 5 दिवस कमी लागतात असं. ठीक आहे, एमडी आणि एमडी या. एमडी एमडी काही ठराविक पुरुष म्हणजे एक्स घ्या, 20 दिवसात काम करतात म्हणून 20 घ्या. जर आणखीन 4 पुरुष कामावर घेतले, म्हणजे जे आधी एक्स होते त्याच्यामध्ये आणखीन जर 4 टाकले, म्हणजे +4 करा, तर ते काम करण्यासाठी 5 दिवस कमी लागतात. म्हणजे सुरुवातीला 20 दिवस लागायचे, आता 5 दिवस कमी लागायलेत. 20 मधून 5 गेले 15, आता 15 दिवस लागायलेत. तर सुरुवातीला पुरुषांची संख्या किती होती, x ची किंमत किती होती? तर बघा याची काटाकाटी करा. हे 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15. तर 4 गुणिला x 4x बरोबर 3 गुणिला x 3x अधिक 3 चौक 12. हे 3x इकडे वजामध्ये जातील, 4 मधून 3 गेले x राहतील, x बरोबर 12. म्हणजे सुरुवातीला पुरुषांची संख्या किती होती, 12 होती. सुरुवातीला पुरुषांची संख्या 12 होती. काही ठराविक पुरुष एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. बघा हेच घ्या, एमडी बरोबर एमडी या. सुरुवातीला म्हणजे आपण समजा x घेतली, तर x पुरुष 40 दिवसात कंप्लीट करायचे. जर आणखीन 8 पुरुष कामावर घेतले, म्हणजे आधी x होते, आता आणखीन 8 म्हणजे 8 टाका त्याच्यामध्ये, आणखी 8 कामावर घेतले, तर ते काम करण्यासाठी 10 दिवस कमी लागतात. म्हणजे सुरुवातीला 40 दिवस लागू लागले, आता 10 दिवस कमी लागणार आहेत. 40 मधून 10 गेले 30 झालेत. तर बघा सुरुवातीला पुरुषांची संख्या किती, म्हणजे x ची किंमत काढायची. हा शून्य कटला, हा शून्य कटला, तर 4 गुणिले x 4x, 3 गुणिला x 3x, 8 त्रिक 24, 4 मधून 3 गेले 1x राहील आणि इकडे आहे 24. म्हणजे सुरुवातीला पुरुषांची संख्या किती होती, 24 एवढी होती. सुरुवातीला पुरुषांची संख्या होती 24. 3 पुरुष किंवा 4 स्त्रिया हे काम 28 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष व 8 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे सेम टाईपचा प्रश्न आहे बघा, आपण याआधी पण घेतलाय. एमडी बरोबर एमडी. तर 6 पुरुष, अगोदर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर आपल्याला जी हिंट दिली ती त्या हिंटचा वापर करावा लागेल. आणि हिंट काय होती आपली, हिंट होती की 3 पुरुष एक काम 28 दिवसात करतात, 28 दिवसात पूर्ण करतात. तर 6 पुरुष आणि 8 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील, आपल्याला हे विचारलंय. आपण इकडे हिंट लिहू, इकडे लिहू पुरुष, इकडे लिहू स्त्री. ठीक आहे, तर 3 पुरुष किंवा 4 स्त्रिया, म्हणजे 3 पुरुष म्हणजे 4 स्त्री आहेत. तर इकडे पहा 3 पुरुष झाले, तर 6 पुरुष झाले, तर 8 स्त्री आहेत. त्या स्त्रियाला आपल्याला पुरुषांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तिथे x लिहा असं. तर 4 1 4, 4 2 8 आणि x म्हणजे 3 2 6 पुरुष होऊन जाते. म्हणजेच काय 8 पुरुष बरोबर 8 स्त्रिया म्हणजे 6 पुरुष झाले. तर इथे लिहा 3 पुरुष गुणिला 28 बरोबर हे लिहा 6 पुरुष अधिक 8 स्त्री म्हणजे किती आले, 6 पुरुष आले, 6 पुरुष आले. डी आता सगळं पुरुष पुरुष झालं. 3 पुरुष गुणिला 28 बरोबर 6 12 पुरुष गुणिला डी. तर इथे लिहा 3 गुणिला 28 बरोबर 12 गुणिला डी. 3 1 3, 3 चौक 12, 4 5 20, 4 सक 24, 4 7 28. म्हणजे किती दिवस लागतील आता, 7 दिवस लागतील. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट उत्तर असेल. 4 पुरुष किंवा 5 स्त्रिया एक काम 54 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 इथे एमडी बरोबर एमडी घ्या, एमडी बरोबर एमडी.
तर 4 पुरुष एक काम 54 दिवसात पूर्ण करतात. तर विचारलंय की 8 पुरुष व 8 स्त्री ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आपण अगोदर काय करू, या 8 स्त्रियांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर 8 स्त्रियांना जर आपण पुरुषांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ही हिंट दिली 4 पुरुष आणि 5 स्त्रियांची. इथल्या पुरुष, इथल्या स्त्री, इथल्या 4 पुरुष बरोबर 5 स्त्रिया. तर 8 स्त्रिया बरोबर किती पुरुष. पुरुषांच्या खाली पुरुष लिहायचं, स्त्रियांच्या खाली स्त्रिया लिहायचं. ठीक आहे. तर आता हे काटाकाटी होणार नाही, तर हे होईल 8 चून 32, 32 भागिले 5 पुरुष होऊन जातील. हे 32 भागिले 5 पुरुष होतील. तर हे होऊन जाईल 4 पुरुष गुणिला 54 दिवस. इथं होईल 8 पुरुष आणि आता 8 स्त्रियांच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, 32 भागिले 5, कारण 8 चून 32 आणि इकडे होते 5. ठीक आहे. हे आता स्त्रीच्या ठिकाणी आपण पुरुष लिहिणार आहोत. पुरुष गुणिला डे लिहा. ठीक आहे. तर 4 पुरुष गुणिला 54 बरोबर 8 पंचे 40, 40 आणि 30 70, 70 आणि 72, 72 भागिले 5 पुरुष गुणिला डे. तर इथे लिहा 4 गुणिले 4, इथे लिहा 4 गुणिले 54. बघा 4 गुणिला काय लिहावं लागेल, 54 लिहावं लागेल. इथे लिहावं लागेल 72 भागिले 5 गुणिला डी लिहावं लागेल. ठीक आहे. तर आता काटाकाटी करा तर किती होईल, हे 9 सक 54 होतील. 9 सक 54 आणि 9 आठी 72 आणि हे 4 एक 4, 4 दोन्ही 8, बे एक बे, बे त्रिक 6, हे 3 तिकडे गुणाकारामध्ये जातील. म्हणजे डी बरोबर 5 त्रिक 15 होऊन जातील. तर आपलं उत्तर येईल 15 पुरुष. ठीक आहे. एक काम पूर्ण करण्यासाठी अ आणि ब ला 24 दिवस लागतात. बघा सिंपल, अ आणि ब ला 24 दिवस लागतात. तर अ आणि ब ला लागायले 24 दिवस, ब आणि क ला लागायले 30 दिवस, अ आणि क ला लागायले 40 दिवस. जर आपण याचा एलसीएम बघितला तर 120 घ्या. ठीक आहे. 24 पाचा 120, 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12 या पद्धतीनं. एकटा अ ते काम किती दिवसात करेल. आधी आपण तिघांनी मिळून किती दिवस लागतील ते पाहू आणि मग अ ला वजा करू. जर या साईडला आपण तिघांची बेरीज केली तर इथं अ आहे, इथं अ आहे, राईट. इथं ब, इथं ब, इथं क, इथं क, म्हणजे इथं काय होईल, 2 टाइम्स ऑफ अ ब क येईल. सगळे 2-2 वेळेस आहेत म्हणून 2 टाइम्स येईल या तिघांची बेरीज केली तर. आणि या साईडला आपण तिघांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 9 10 11 12, हे 12 होऊन जातील या तिघांची बेरीज केली. 5 4 3 ची. तर हे काय होईल, 2 टाइम्स ऑफ एबीसी 12 आणि 10 120 होतील. ठीक आहे. आता हे दोन इकडे जाऊन गुणाकारामध्ये जातील, भागाकारामध्ये नाही जाणार, कारण हे काय करायला येतं, 2 एबीसी मिळून 10 दिवस लावायला येतं. तर 1 एबीसी 20 दिवस लागल. हे इथं चूक करायची नाही. 1 एबीसी किती दिवस लागल, 20 दिवस लागल. हे दोन्हीकडे गुणाकारात जातील. आता आपल्याला क्लिअर झालं. काय क्लिअर झालं, की 1 एबीसी जी आहे, ए अधिक बी अधिक सी, हे तिघं मिळून 20 दिवसात करायलेत. आणि बी सी किती दिवस करायला, बी आणि सी म्हणून किती दिवसात करायलेत, 30 दिवसात करायलेत. 30 दिवसात. तर याच्यावरून आपल्याला अ च निघून जातो. 30 दोन्ही तर 60 करा. 20 ते 60, 30 दोन्ही 60. अ काढायचा असेल तर अ ब क मधून ब क वजा करावं लागेल. म्हणजेच काय, 60 मधून 3 वजा 2 करावं लागेल. म्हणजे हे 60 भागीला 1 होतील. म्हणजेच अ ला किती दिवस लागतील, 60 दिवस लागतील. ऑप्शन नंबर ए 60 दिवस. या पद्धतीनं करायचं. एक काम पूर्ण करण्यासाठी अ आणि ब ला 18 दिवस लागतात. अ आणि ब ला 18 दिवस लागतात. ब आणि क ला 24 दिवस लागतात आणि अ आणि क ला 36 दिवस लागतात. तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. इथं आपण याचा एलसीएम फाइंड आउट करून घेऊ. 18 24 36 चा. तर हे होतील 6 6 12 6 18, 6 24, 6 35 6 6 36 आणि इथं 2 घेतलं तर बे दोन्ही 4 बेत्रिक 6, तर 6 दोन्ही 12 आणि 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18, 3 दोन्ही 6 6 18, चला 18 दोन्ही 36, हातच्याले 3, 18 1 18, 18 19 20 21 216. इथं आपल्याला 216 घ्यावं लागतील. 216. ठीक आहे.
आता 216 जर आपण 18 भागितलं तर उत्तर येईल 12, कारण ते दिसायले हे की नाही. आता 216 जर आपण 24 न भागितलं तर याला आपण असं लिहू शकतो का? हो, असं लिहू शकतो. 216 जर आपण 24 न भागितलं तर उत्तर येईल 9. आणि 216 जर आपण 36 न बघितलं तर याला असं लिहू शकतो का? 6 गुणिले 36 बरोबर 216. ठीक आहे, तर याचं उत्तर येईल 6 असं. ठीक आहे, ह्या कॅल्क्युलेशन वर आपण थोडं लक्ष द्यायचं. मग पहा, आपल्याला एक दो ह्या तिघांची जर बेरीज केली, या अ ची अ सोबत, या ब ची ब सोबत आणि क ची क सोबत, तर 2 टाइम्स ऑफ एबीसी, 2 टाइम्स ऑफ एबीसी हे किती होईल? 2 टाइम्स ऑफ एबीसी होईल 216 भागीला 12. हे किती? 9 6, 9 आणि 6 हे झाले 15. ठीक आहे, 9 6 झाले 15, 15 आणि 12 तर 12 दुनी 24, 25 26 27 हे झाले 27 झाले असं. ठीक आहे, तर आता हे एक जर एबीसी काढायचे असतील, एक जर एबीसी काढायचे असतील तर हे होतील 216 गुणिला 2 भागीला 27 होतील असं. तर आपण याची जर आता काटाकाटी केली तर बघा, हे 9 त्रिक 27 होतील, 9 दुनी 18, 19 20 21, 9 चौक 36, 9 चौक 36 होतील आणि हे 3 8 24 आणि 8 दुनी 16. म्हणजे एका एबीसी ला, एका एबीसी ला किती वेळ लागलाय बघा. हे 9 त्रिक 27, 9 दुनी 18, 19 20 21, 9 चौक 36 आणि 3 8 24, 8 दुनी 16, याला 16 दिवस लागले. तर आपण आता या ठिकाणी लिहू शकतो की जे एबीसी आहेत, एबीसी ला लागायले 16 दिवस आणि आपल्याला काढायचं अचं काम म्हणजे ब आणि क चं पाहायचं. ब आणि क ला लागायले 24 दिवस. तर याचा जर आपण एलसीएम घेतला 16 आणि 24 चा, 14 32 16 त्रिक 48 आणि 24 बघा, 16 त्रिक 48 आणि 24 च्या पडत 48 येतील का? नाही येणार. बघा, मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? याचं एलसीएम फाइंड आउट करावं लागेल. ते एलसीएम आपण आता फाइंड आउट करून घेऊ. याचं काम संपलेलं आहे. पहा, हे 16 आणि हे 24. तर 8 दुनी 16, 8 त्रिक 24 म्हणजे 8 दुनी 16, 16 16, 16 32 16 त्रिक 48, 48 एलसीएम घ्यावं लागेल. म्हणजे हे होतील, इथे येतील 3 आणि इथे येतील 2. म्हणजे जर आपल्याला ए काढायचं असेल तर एबीसी मधून आपल्याला बीसी वजा करावं लागेल. म्हणजे 48 मधून आपल्याला 3 वजा 2 करावं लागतील, म्हणजेच 48 भागीला 1 येईल. म्हणजे एकट्या अ ला टोटल 48 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 48 दिवस लागतील. बघा, या पद्धतीने आपल्याला करायचंय. 12 पुरुषांना एक खड्डा खणण्यासाठी 28 दिवस लागतात. एमडी बरोबर एमडी करावं लागेल. नाही, इथं वेगळं आहे. जर पुरुषांची काम करण्याची क्षमता मुलांच्या क्षमतेच्या 5/3 पट असेल. बघा, इथं नाही का तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की काम करण्याची क्षमता 5/3 म्हणत आहे. म्हणजेच काय? हे पुरुष आहेत आणि हे मुलं आहेत. तर 5 मुलं म्हणजे 3 पुरुष आहेत. कारण 5/3 चा अर्थ तो झाला. 5 पुरुष म्हणजे हे आपण हे याच्यावर बारीक लक्ष द्यायचं. इथं आपण चुकलो न पाहिजेत. म्हणजे 3 पुरुष 5 मुलं एवढं काम करतात. 3 पुरुष किती काम करतात? 5 मुलं एवढं काम करतात. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा, आता हे जर समजलं तर मग सोपं आहे. एमडी बरोबर एमडी. 12 पुरुषांना काम करण्यासाठी किती दिवस लागायलेत? 28 दिवस लागायलेत. आपल्याला विचारलं 8 पुरुष आणि 10 मुलं यांना काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर आता सगळे पुरुष पुरुष झाले आणि हे मुलं झाले. तर मुलांना आधी पुरुषामध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं 10 लिहा, इथं x लिहा. हे 5 1 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6 म्हणजे 10 पुरुष म्हणजे किती झाले? 10 मुलं म्हणजे झाले 6 पुरुष. तर इथं आपल्याला लिहावं लागेल 12 पुरुष गुणिला 28 बरोबर 8 पुरुष अधिक 10 मुलं म्हणजे किती आले आपले? 6 पुरुष आले. 6 पुरुष गुणिला डी. तर हे होईल 12 पुरुष गुणिला 28 बरोबर 8 8 6 म्हणजे 14 झाले. ते 14 पुरुष इंटू डे. याला आता आपण सगळं पुरुष झालं त्याच्यामुळे 12 गुणिला 28 जशात तसं लिहू शकतो आणि तर 14 गुणिला डी लिहू शकतो. तर 7 7 दोन्ही 14, 7 एक 21, 7 चौक 28 आणि 7 दोन्ही
14 आणि बे दोन्ही 4 आणि 12 दोन्ही 24. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी 24. आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर सी 24 येईल बघा. 18 पुरुष हे काम 25 दिवसात पूर्ण करतात. बघा सेम तेच आहे. पुरुषांची क्षमता मुलांच्या क्षमतेच्या 4/3 पट आहे. तर इथं तुम्ही पुरुष लिहा, इथं तुम्ही मुलं लिहा. इथं बघा पुरुष म्हणजे 3 पुरुष 4 मुलं एवढं काम करतात. इथं लिहा एमडी बरोबर एमडी. इथं 18 पुरुष बघा 18 पुरुष किती काम करायला तर 18 पुरुष एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर इथं 25 लिहा. शेवटी विचारलं 6 पुरुष व 7 मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे आपल्याला 7 मुलांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करायचंय. तर मुलांच्या खाली 7 मुलं लिहा, इथं एक्स लिहा. हे होतील 7 एक 7 7 2 14 7 एक 21 21/4 पुरुष होऊन जातील. 7 मुलं म्हणजे 21/4 पुरुष होऊन जातील. तर हे होतील 18 पुरुष गुणिला 25 बरोबर 6 पुरुष अधिक 7 मुलं म्हणजे किती 21/4 पुरुष झालेत. 21/4 पुरुष इंटू डी करा. तर हे घ्या 18 पुरुष गुणिला 25 बरोबर साइन चौक 24 24 आणि 25 25 35 45 इथे झाले 45 भागिले 4 पुरुष इंटू डी. त्याचा गुणाकार केला आपण साइन चौक 24चा 24 आणि 21 दोन्ही 42 43 44 असं. तर आता बघा पुरुष सेम झाले मग काट करून टाका. खालचे 4 इकडे न्या. तर हे होतील 4 गुणिले 18 गुणिला 25. हे खालचे 4 आपण इकडे नेले बरोबर. इकडे होतील 45 गुणिला डी. तर बघा 9 दुनी 18 9 पाचा 45 5 1 5 5 5 25. तर 4 दुनी 8 आणि 8 पंचे 40 म्हणजे दिवसांची संख्या आली आपली 40. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 40. म्हणजे 6 पुरुष आणि 7 मुलं एकत्रितरित्या ते काम 40 दिवसात पूर्ण करतील बघा. किती दिवसात पूर्ण करतील 40 दिवसात. अ आणि ब दोघं मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब दोघं मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. एकटा अ ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ब किती दिवसात पूर्ण करेल. याला असं करा. स इथं आपण वाटलं 60 घेऊ है ना. मग 15 चोक 60 20 त्रिक 60. जर आपल्याला ब काढायचं असेल तर जे अ आणि ब आहे याच्यातून आपल्याला अ वजा करावं लागेल. म्हणजे हे होईल 60 भागिला 4 वजा 3 म्हणजे 60 भागिला 1. तर फक्त जे बी आहे याला ते काम करण्यासाठी 60 दिवस लागतील. कारण याचं उत्तर 60 येते असं. ठीक आहे. अ आणि ब दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा ब ते काम 30 दिवसात पूर्ण करत असेल तर एकट्याला किती दिवस लागतील. तिथं आपण 60 घेऊ बघा. 12 पंचे 60 30 दोन्ही 60. जर आपल्याला अ चं काम काढायचं तर अ आणि ब मधून आपल्याला ब वजा करावं लागेल. म्हणजे 60 भागिला 5 वजा 2 करावं लागेल. तर 60 भागिला 3 होतील म्हणजे हे होतील 20. म्हणजे एकट्याला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील 20 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर डी येईल 20 दिवस लागतील. ऑप्शन नंबर डी. अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ब ला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. जर एक दिवस आड प्रत्येक जण काम करत असेल आणि अ न कामाची सुरुवात केली असेल तर बघा इथं एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की अ ला एक काम करण्यासाठी 12 दिवस लागत आहेत. ब ला ते काम करण्यासाठी 15 दिवस लागत आहेत. तर आपण जर आता याचं आपल्याला काम काढायचंय आधी आपण याची क्षमता काढून घेऊ. याची क्षमता किती आता याला आपण समजा 60 घेऊ है ना. तर 12 पंचे 60 15 दोन्ही 30 15 त्रिक 55 15 चौक 60 हे झालं. तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की एक दिवस अ यायलाय दुसरा दिवस ब यायलाय. दोघांचं पटत नसेल भांडणं झाली असतील तर एक दिवस अ यायलाय दुसऱ्या दिवशी ब यायलाय. तर समजा 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी अ न किती काम केलं 5 केलं. दुसऱ्या दिवशी ब न किती केलं 4 केलं. म्हणजे 2 दिवसात किती झाले 5 आणि 4 9 युनिट काम झाले. टोटल काम किती आहे 60 युनिट आहे. तर आपल्याला काय म्हणाली की अ न सुरुवात केली तर किती दिवस लागतील. म्हणजे पहिल्या 2 दिवसात 9 झालं. दुसऱ्या 2 दिवसात 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 चौक 36 9 पाचा 45 9 सकट 54
बघा, हे 2 2 हे 2 हे 2 हे 2 तर किती दिवस लागले? 1 2 3 4 5 6 6 2 12 हे आतापर्यंत झाले 12 दिवस. 12 दिवसात 12 दिवसात किती काम झालं? 54 काम झालं. ठीक आहे. आता राहिलं किती काम? राहिलं 6 युनिट काम राहिलं. 13व्या दिवशी आला आणि त्यानं 5 युनिट काम केलं. ठीक आहे. तर 54 5 किती झालं? 59 एवढं काम झालं. ठीक आहे. तर 13व्या दिवशी हे आला. आता 14व्या दिवशी पण काम करावं लागेल, पण 14व्या दिवशी काम किती उरलं? फक्त एकच युनिट काम उरलं, कारण टोटल काम 60 होतं आणि 59 झालं. म्हणजे राहिलं किती? 1 आणि क्षमता किती आहे? 4 ची. म्हणजे आपलं उत्तर येईल 13/1/4. ऑप्शन नंबर ए. याला असं काढायचं. समजलं का? हे कसं होतं? पहिल्या दिवशी यालाय, दुसऱ्या दिवशी यालाय. मग आधी हे पाहायचं 2 दिवसात त्याने किती काम केलं? 9 युनिट काम केलं. तर असं 60 पर्यंत जायचं असेल तर किती होतात? 9 × 54 म्हणजे टोटल 12 दिवस लागले. 12 दिवसात त्यानं 54 युनिट काम केलं. 13व्या दिवशी आला आणि त्यानं 5 युनिट काम केलं, म्हणजे 59 काम केलं. राहिलं किती? फक्त 1 काम. तर 13 दिवस आणि पुन्हा पावभर दिवस म्हणजे असं 13.104 आपल्याला जेवढं टाइम लागणार आहे, जर 1 दिवस आड ते काम करत असेल तर. इथं बघा आणि ब एक काम 9 आणि 15 दिवसात करतात. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. करते 9 दिवसामध्ये, करते 15 दिवसामध्ये. तर याला आपण 15 दुनी 30, 15 त्रिक 45 करू, है ना? तर हे 9 5 45 आणि 15 त्रिक 45. आता बघा, न सुरुवात केली असेल 1 दिवस, जर प्रत्येक जण 1 दिवस आड काम करत आहे. 1 दिवस आड काम करत आहे. म्हणजे पहिल्या दिवशी न किती केलं? 5. दुसऱ्या दिवशी न किती केलं? 3. म्हणजे 2 दिवसात किती झालं? 8 झालं. आपल्याला कुठपर्यंत जायचंय? 45 पर्यंत जायचंय. तर 2 दिवसात 8 झाले. तर 40 पर्यंत जाण्यासाठी किती दिवस लागतील मग? तर 8 पंच 40, 5 दुनी 10. बघा, 5 दुनी 10. तर हे 40 पर्यंत जाण्यासाठी 10 दिवस लागले. 10 दिवस लागले, राईट? आणि 10 दिवस लागले. आणि 11व्या दिवशी पुन्हा आला आणि त्यानं 5 युनिट काम केलं. तर म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 11. 45 काम किती झालं? 11 दिवसात झालं. हे असं काढायचं. आधी पाहायचं स्टेप बाय स्टेप. तुम्ही थोडंसं डोकं लावलं तुम्हाला ते समजून जाईल, है की नाही? हे पहा, 2 युनिट काम करण्यासाठी 8 दिवस लागले. 40 युनिट करण्यासाठी किती दिवस लागल? मग 8 45 5 दुनी 10 x बरोबर 10. तर हे 10 आपलं उत्तर आहे का? 10 आपलं उत्तर नाही. 10 काय आहे मग? 10 हे आहे की 40 युनिट काम करण्यासाठी त्याला 10 दिवस लागले. आपलं टोटल काम हे असते सेंटरवरचं 45. मग 45 करण्यासाठी 11व्या दिवशी तो आला आणि त्यानं 5 युनिट काम केलं. असं. म्हणजे आपलं उत्तर 11 आहे. त्यानंतर बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांना थोडा कन्फ्यूज करतो. 20 माणसं एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे टोटल काम किती आहे बघा इथं? इथं टोटल काम आहे 20 माणसं जर 30 दिवसात पूर्ण करत असतील तर टोटल काम आहे 600 युनिट. ठीक आहे. आता इथं म्हणते किती दिवसानंतर 5 माणसं काम सोडून गेले, म्हणजे उर्वरित माणसं 20 दिवसात पूर्ण करतील. तर इथं बेसिकली 2 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन ही आहे की 5 माणसं काम सोडून गेले आणि दुसरी कंडिशन आहे उर्वरित माणसाला तेवढं काम करायचंय. ठीक आहे. तर आपल्याला असं लिहू MD बरोबर MD प्लस MD, म्हणजे ही पहिली वाली कंडिशन लिहू आणि ही दुसरी वाली कंडिशन लिहू. तर बघा, टोटल काम किती आहे? 20 × 30 काम एवढं आहे. तर पहिली कंडिशन मध्ये काय म्हणते? किती दिवसानंतर 5 माणसं काम सोडून गेले, म्हणजे 5 दिवसापर्यंत सगळे माणसं होते. किती दिवसानंतर 5 माणसं सोडून गेले म्हणजे काय? 5 दिवसापर्यंत सगळे माणसं होते. सगळे माणसं किती आहेत? 20 माणसं आहेत. तर 20 माणसं समजा 1 दिवसापर्यंत होते. ठीक आहे. आता 1 दिवसानंतर 5 माणसं सोडून गेले म्हणजे राहिले किती माणसं? 15 माणसं. आणि 15 माणसांनी उर्वरित काम किती दिवसात पूर्ण केलं? 20 दिवसात पूर्ण केलं. ते तर 20 लिहा. असं. हे तुम्हाला समजलं पाहिजे समीकरण कसं म्हणतात. मग हे किती होईल? 20 त्रिक 600 होतील. हे 20 गुणिला x 20x होईल आणि 15 0 0 15 दुनी 30. 600 मधून 300 गेले 300 बरोबर 20x. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 30/2 झाले 15. म्हणजे आपलं उत्तर येईल 15 दिवसानंतर गेले ते माणसं. ठीक आहे. तर हे तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे की किती दिवसानंतर 5 माणसं सोडून गेले, याचा अर्थ काय? 5 दिवसापर्यंत सगळे माणसं होते. समजलं का?
एक पुरुष व एक स्त्री एक मुलगा अनुक्रमे 4, 5, 20 दिवसात एक काम पूर्ण करतात. आता हे पण थोडंसं बऱ्याच लोकांना कन्फ्युजिंग वाटतं, परंतु एक सिंपल आहे. आपल्या कामाचं एवढंच आहे, की एक मुलगा एक काम 20 दिवसात करतो. म्हणजे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत MD बरोबर MD. तर एक मुलगा 20 दिवसात पूर्ण करतो. आपल्याला म्हणलं, की एक पुरुष, एक स्त्री व एक पुरुष, एक स्त्रीला किती मुलांनी मदत केली पाहिजे. म्हणजे इथं आपण हे मुलगा घेतला. हा कोण घेतला आपण? एक मुलगा घेतला. आणि इकडे घ्यायचं आपल्याला एक पुरुष, एक स्त्री आणि X मुलं घ्यायची आहेत आपल्याला. X मुलं. यांना किती दिवसात पूर्ण करायचंय? एका दिवसात पूर्ण करायचे म्हणजे इथं 1 घ्या. आता बघा, हे पुरुष, स्त्री आणि मुलं वेगवेगळे आहेत. याला आपण 1 करून घेऊ. कसं करायचं 1 करून? एका पुरुषाला 4 दिवस लागतात. म्हणजे पुरुषाला लागायले 4 दिवस, स्त्रियाला लागायले 5 दिवस आणि मुलाला लागायले 20 दिवस. याचा जर आपण LCM घेतला, तर हे होईल 4 पंचे 20, 5 चौक 20, 20 एक 20. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, की एक पुरुष म्हणजे 5 मुलं झालेत. ते इथं घ्या. एक मुलगा गुणिला 20 बरोबर एक पुरुष म्हणजे 5 मुलं. तिथे लिहा 5 मुलं. 5 मुलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं एक स्त्री म्हणजे किती मुलं झाले? 4 मुलं झालेत. तर एक स्त्री म्हणजे 4 मुलं आणि इथं X मुलं आहेत. X मुलं. आता सगळं प्रश्न आपला मुलामध्ये कन्व्हर्ट झालाय. इथं होईल 20, इथं होईल 5 आणि 4 9, 9 प्लस X होईल. गुणिला 1 म्हणजे काय, त्यांना काही फरक पडत नाही. आणि 9 मधून 1 गेले 11. तर आपलं उत्तर येईल 11. ऑप्शन नंबर सी. आपलं उत्तर येईल 11. त्यानंतरचा हा प्रश्न बघा. याच्यामध्ये आपल्याला कौशल्याचं गुणोत्तर दिलंय. त्यांच्या स्किलचं गुणोत्तर दिलंय A आणि Bचं 3:2. स्किलचं गुणोत्तर म्हणजे त्याच्या टाईमचं रेसिप्रोकल असते. म्हणजे Aला इथं जर 3 आणि 2 आहे, म्हणजे Aला 2 एक दिवस लागतात आणि Bला 3 एक दिवस लागतात, असं आहे ते. कारण क्षमता हे Aच्या रेसिप्रोकलमध्ये असते. इथं यांचा LCM आपण 6 घेऊ, म्हणजे हे 3:2 येते बघा. हे बरोबर क्षमताच असते. आपल्याला म्हणलं एकट्या Bला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. आधी आपण अ आणि ब चं काढून घेऊ. अ आणि ब चं काय होईल? 6x भागीला 3 आणि 2 5 होतील. आणि अ आणि ब ला किती दिवस लागायलेत? इथं म्हणलेले 6 दिवस लागायलेत. म्हणजे इथं 6 घ्या. 6 बरोबर 6x भागीला 5. आता आपल्याला काय काढायचंय? ब चं काढायचंय. ब च्या पुढे किती आहेत? 3x आहेत. म्हणजे 3x ची किंमत काढायची. आधी x ची किंमत काढा. हे 6 6 कटले 5 1 5. x ची किंमत आली 5. ब म्हणजे 3x म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 15. तर आपलं उत्तर येईल 15. ऑप्शन नंबर सी.